जे आपण चित्र बघतोय, फोटो बघतोय ते पीठाधिपती श्री सुबुधेंद्र तीर्थ आहेत स्वामीजी. आणि त्यांनी हातात ज्या पादुका धरल्या त्या राघवेंद्र स्वामींच्या मूल पादुका आहेत, ज्या सोन्याने आता मढवलेल्या आहेत. जेव्हा राघवेंद्र स्वामींनी वृंदावनात प्रवेश केला, म्हणजे त्यांची संकल्पित 700 वर्षाची समाधी सुरू घेतली, त्यावेळी त्यांचे जे शिष्य होते ते शिष्यांच्या हातात म्हणजे श्री योगेंद्र तीर्थांच्या हातात त्या पादुका दिल्या, त्यांना आशीर्वाद दिला आणि सांगितलं की मी ही जी मठाची स्थापना केलेली आहे आणि ही जी गुरुपरंपरा चालवलेली आहे, या गुरुपरंपरेची जी संस्थेचं जे स्वामींची जी तुम्ही आहे द्वैत संस्था, या संस्थेचं मठाचं आणि या कार्याची धुरा तुम्ही सगळ्यांनी शिष्यांनी मिळून पुढे न्या. आणि त्यासाठी तुम्हाला मी ज्या पादुका देतो आहे, या पादुकांचं तुम्ही पालन करा, पूजन करा. या पादुकाच तुम्हाला पुढचा मार्ग दाखवतील. आणि आता या पादुकांचं पीठाधिपती स्वतः आपण बघू शकतो की दररोज पूजन करतात. कधी कधी फार क्वचित या पादुका आपल्याला दर्शनासाठी सुद्धा ठेवल्या जातात. तर अशा या स्वामींनी वापरलेल्या पादुका आता जवळजवळ स्वामींनी समाधी घेऊन 380पेक्षा जास्त वर्ष झालेली आहेत. आणि राघवेंद्र स्वामी हे एकमेव आहेत असे ज्यांनी संकल्प केला होता की मी 700 वर्ष इथे समाधीत बसीन आणि 700 वर्षांनी मी बाहेर येईन. तर त्यापैकी 700 वर्षापैकी 380 वर्ष आता स्वामींनी समाधी घेऊन झालेली आहेत. असे हे अद्भुत आणि अख्ख्या हिंदुस्थानात नव्हे अख्ख्या जगभरात अशी एकमेव संकल्पित समाधी असेल कुठल्या साधू संतांनी घेतलेली की ते 700 वर्षानंतर मी त्यातनं बाहेर येईल असा संकल्प करूनच ते समाधीमध्ये बसलेले आहेत. जय गुरुदेव. आदेश आदेश आदेश.